नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। शिर्डीत भाजपचे एक दिवसीय विजय अधिवेशन उत्साहात पार पडले। सर्व प्रमुख नेत्यांनी नेहमीप्रमाणे विरोधकांवर टीका करतानाच भाजपच्या वाढलेल्या ताकदीचीही अभिमानाने उल्लेख केला। लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत। या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा उद्धव सेनेने केल्यामुळे शरद पवार गट आणि काँग्रेसनेही आता स्वबळाची तयारी सुरू केली आहे। परंतु इकडे महायुतीत या संदर्भात स्पष्ट चित्र समोर येत नसले तरी भाजप देखील या निवडणुका स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। याचे संकेत शिर्डी अधिवेशनात मिळाले। अमित शाह यांनी 2029 मध्ये भाजप स्वबळावर राज्यात सत्तेत येईल असे भाकीत वर्तविले होते। ते सत्यात उतरायचे असेल पुढच्या काळात भाजपला आपली ताकदी अधिक वाढवायची आहे। त्यासाठी स्थानिक पातळीवरील संघटन अधिक मजबूत करावे लागेल। प्रत्येक वार्डात, गावात, खेड्यात भाजपचे ठोस अस्तित्व निर्माण करावे लागेल। त्यासाठी ग्रामपंचायत पासून महापालिका पर्यंतच्या सगळ्या निवडणुका भाजपला स्वबळावर लढवाव्या लागतील। सध्या महायुतीत भाजप सोबत शिंदे सेनेना आणि अजित पवारांची गट सामील आहे। परंतु पुढच्या काळात त्यांची मदत न घेता भाजपला राज्यात सत्तेत यायचे असेल तर त्याची सुरुवात आतापासूनच करावी लागेल। कदाचित त्यामुळेच भाजपने स्वबळाची तयारी सुरू केली असावी। अर्थात काही ठिकाणी तत्कालीन गरज म्हणून भाजप आपल्या मित्र पक्षांसोबत जागा वाटपाची तडजोड करू शकतो। विशेषतः मुंबई महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता संपुष्टात आणायची असेल तर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची मदत भाजपला घ्यावी लागेल। त्यासाठी तिथे जागा वाटपामध्ये तडजोड केली जाऊ शकते। भाजपचे धोरण तसे स्वच्छ आहे। गरज आहे तोपर्यंत आणि गरज आहे तिथे मित्र पक्षांची मदत घ्यायची, परंतु त्याच वेळी आपलीही ताकद वाढवत न्यायची। ही ताकद पुरेशी वाढली ही अलगद मित्र पक्षाला बाजूला करायचे। भाजपच्या या नीतीचा फटका एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना निकट भविष्यात बसू शकतो। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।